अजून एक गोष्ट महत्वाची आहे पाहुणचारामध्ये अँटिसिपेशन. अँटिसिपेशन का महत्वाचं आहे? कारण का जेव्हा तुम्ही मेनू प्लॅन करता तर त्या मेनूच्या अनुषंगाने लोकांच्या रिक्वायरमेंट्स काय असू शकतील, की समजा आता तुम्ही वरण भात आहे, कोणाला लोणचं लागतं, तर तुम्ही जो कम्फर्ट फूड म्हणून जो कोणाला की तू ये प्रवासावरून डायरेक्ट, किंवा कोणी आजारी असेल तर आपण म्हणतो तू ये जेवायला आमच्याकडे, तर ते लोणचं असलं पाहिजे. किंवा पास्ता गेला तर ब्लॅक पेपर असलंच पाहिजे, क्रुएट आपल्याकडे असलाच पाहिजे. कोणाला पार्मेसन लागतं, कोणाला ऑलिव्ह ऑइल लागतं. सेम विथ चायनीज, की तुम्हाला चायनीज जेव्हा येतं तुम्हाला विनेगर आणि मिरची पाहिजे, सोया सॉस पाहिजे, तुम्हाला शेजवान सॉस आवडतो, तर जेव्हा तुम्ही शेजवान सॉसचं काही केलं नसेल तरी पण शेजवान सॉस ॲज अ अकम्प्लिमेंट जसं आपण लोणचं वापरतो तसं दिलंच पाहिजे. म्हणजे लोक पटकन म्हणतात की सोया आहे का, मला याच्यावरती घ्यायचं आहे, हॉट अँड सार सूप केलंय किंवा स्वीटकॉर्न सूप केलंय, आणि मग आपल्याकडे अरे स्वीटकॉर्न होतं म्हणून मी सोया नाही आणला, आता आण पटकन. तर ती जी आपली तारांबळ उडते ना, त्याचं अँटिसिपेशन केलं पाहिजे. की वय आहे, जसं तुम्ही बोलतो वयाचा मुद्दा आहे, की ते चावणार आहेत का, ते खाणार आहेत का, तिखट स्पाइस लेवल, त्या अँटिसिपेशन प्लेज व्हेरी मेजर रोल, की ज्याच्याकरून आपली पण सुकरता आपल्याला सोयीस्कर होतं, त्यांना पण आनंद मिळतो आणि ती हँड इन हँड जाते.